कन्या राशीच्या जातकांसाठी येणारे 138 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण कर्मफलदाता शनिदेव 27 जुलैपासून वक्री होणार आहे. पण लक्षात ठेवा मित्रांनो, शनी वक्री म्हणजे नेहमी वाईट असे नसते. काही लोकांसाठी हा काळ अडचणी घेऊन येऊ शकतो, तर काही लोकांसाठी आयुष्यात मोठे बदल, नवीन संधी आणि प्रगतीचे दरवाजे उघडू शकतो. तर तुमच्या आयुष्यात कोणत्या क्षेत्रात बदल होणार आहेत? करिअरमध्ये संधी मिळतील का? व्यवसाय, पैसा, विवाह, पार्टनरशिप, प्रॉपर्टी आणि आरोग्यावर काय परिणाम होईल आणि या काळात कोणते उपाय केले तर शनिदेवांची कृपा मिळू शकते, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, सर्वप्रथम समजून घेऊया की शनी वक्री म्हणजे नक्की काय. 27 जुलै 2026 पासून शनी ग्रह वक्री होणार आहे आणि हा काळ 11 डिसेंबर 2026 पर्यंत म्हणजे जवळपास 138 दिवस राहणार आहे. अनेक लोकांना वाटतं की शनी वक्री म्हणजे शनी उलटे चालतात, पण प्रत्यक्षात असं नसतं. सर्व ग्रह आपापल्या कक्षेत फिरत असतात. पृथ्वीची गती आणि त्या ग्रहाची गती यामध्ये फरक निर्माण झाल्यामुळे पृथ्वीवरून पाहताना तो ग्रह मागे जात असल्यासारखा आपल्याला दिसतो. यालाच ज्योतिषशास्त्रामध्ये वक्री अवस्था म्हटलं जातं. आणि ज्योतिषानुसार जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्या ग्रहाचा मित्रांनो प्रभाव अधिक अंतर्मुख होतो. ज्या भावात तो ग्रह असतो त्या भावाशी संबंधित विषयांकडे पहिलं लक्ष दिलं जातं. तर जुने निर्णय, अपूर्ण कामे, पूर्वीचे विचार पुन्हा समोर येतात आणि त्यामध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते. म्हणूनच शनी वक्रीला घाबरण्याची गरज नाही, कारण शनी हे न्यायप्रिय ग्रह मानले जातात. ते मेहनत, शिस्त आणि कर्मानुसार आपल्याला फळ देतात. आता पाहूया कन्या राशीसाठी शनी वक्रीचा प्रभाव. कन्या राशीपासून शनी सध्या सप्तम भावात म्हणजे 7व्या घरात वक्री होणार आहे. सप्तम भाव हा खूप महत्वाचा भाव मानला जातो. हा भाव विवाह, जीवनसाथी, वैवाहिक जीवन, पार्टनरशिप, व्यवसायातील भागीदारी आणि दैनंदिन व्यवहार यांच्याशी संबंधित असतो. म्हणून शनी जेव्हा या भावात वक्री होतात तेव्हा या सर्व विषयांमध्ये खोल विचार करण्याची वेळ येते. ज्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत, गैरसमज आहेत किंवा नात्यामध्ये अंतर निर्माण झालं आहे, त्यांना या काळात त्या गोष्टी सुधारण्याची संधी मिळू शकते. पण त्यासाठी संयम आणि संवाद खूप महत्वाचा आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद वाढवणे टाळायचं आहे, कारण शनी आपल्याला नात्यामध्ये परिपक्व बनवतात. आता पाहूया शनीची दृष्टी कुठे पडणार आहे. शनीची दृष्टी कन्या राशीच्या 9व्या भावावर, प्रथम भावावर आणि दशम भावावर राहणार आहे. यामुळे भाग्य, व्यक्तिमत्व आणि करिअर या 3 महत्वाच्या क्षेत्रांवर प्रभाव पडेल. कन्या राशीच्या अनेक लोकांच्या मनात मागील काही काळापासून नवीन काम सुरू करण्याचा विचार आला असेल. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करायचं असेल. काही लोक विचार करत असतील की नोकरीसोबत दुसरं काम सुरू करावे का. काही जण व्यवसाय किंवा पार्टनरशिप बद्दल विचार करत असतील. तर शनी वक्रीचा काळ तुम्हाला या विचारांवर म्हणजे या विचारांना योग्य दिशा देण्याची संधी देऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शनीला अजिबात घाई आवडत नाही. शनीला मेहनत आवडते, शिस्त आणि सातत्य आवडतं. म्हणून कोणताही निर्णय अचानक घेऊ नका. योग्य नियोजन करा, सर्व माहिती जमा करा आणि मगच पुढचे पाऊल उचला. कारण शनी तुम्हाला यश देतील, पण ते टिकणारे यश देतील. मित्रांनो, आता आपण कन्या राशीसाठी शनी वक्रीचा आणखीन खोल परिणाम समजून घेऊया. सर्वात आधी पाहूया करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत हा काळ कसा राहील. शनीची दृष्टी तुमच्या दशम भावावर म्हणजेच कर्मस्थानावर पडणार आहे. दशम भाव हा नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा, समाजातील स्थान आणि आपल्या मेहनतीचं फळ याचा विचार केला जातो. म्हणूनच कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये काही महत्त्वाचे बदल घेऊन येऊ शकतो. ज्या लोकांना बऱ्याच दिवसांपासून वाटत आहे की मला माझ्या कामामध्ये बदल करायचा आहे, मला नवीन क्षेत्रात प्रयत्न करायचा आहे, मला माझे स्वतःचं असं काहीतरी सुरू करायचं आहे, मला उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधायचे आहेत, तर अशा लोकांना या काळात नवीन संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर शनीची एक खास गोष्ट आहे, शनी आपल्याला अचानक यश देत नाहीत. ते आधी आपली परीक्षा घेतात, आपली तयारी, आपली मेहनत पाहतात, आपला संयम पाहतात. आणि म्हणून या काळात जर तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करत असाल तर त्यामध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. आज सुरुवात केली आणि उद्या परिणाम मिळाला नाही तर तुम्ही निराश झालात, तर असं करू नका. शनीचा नियम आहे हळूहळू
पण मजबूत पाया तयार करणे. तर कन्या राशीच्या काही लोकांना नोकरीमध्ये जबाबदाऱ्या वाढताना दिसू शकतात. काही लोकांना कामाचा ताण वाढल्यासारखा वाटेल, पण ही जबाबदारी भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरू शकते. ज्यांना ट्रान्सफरची इच्छा आहे, कामामध्ये बदल हवा आहे किंवा नवीन संधी शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ प्रयत्न करण्यासाठी चांगला राहू शकतो. तसेच परदेशाशी संबंधित काम असेल, ऑनलाईन काम आहे, मार्केटिंगचं काम आहे किंवा स्वतःचं नेटवर्क वाढवण्याच्या क्षेत्रात प्रयत्न करत असणारे असतील, त्यांना फायदा होऊ शकतो. तर आता पाहूया आर्थिक स्थितीबद्दल. शनी तुमच्या सप्तम भावात असल्यामुळे पार्टनरशिप आणि व्यवहारांमध्ये सावध राहणे गरजेचं आहे. जर तुम्ही कोणासोबत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर समोरच्या व्यक्तीची पूर्ण माहिती घ्या. फक्त विश्वासावर मोठे आर्थिक व्यवहार, आर्थिक निर्णय घेऊ नका. कोणतेही कागदपत्र असू दे, व्यवहार किंवा पैशाशी संबंधित निर्णय घेताना पूर्ण विचार करा. या काळात काही लोकांना कर्ज, लोन किंवा मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून अनावश्यक खर्च टाळायचा आहे, पैशांचं योग्य नियोजन करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणीतरी सांगितलंय म्हणून कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवू नका. शनी वक्रीच्या काळात संयम आणि सावधपणा खूप महत्त्वाचा असतो. आता पाहूया विवाह आणि नातेसंबंधाबद्दल. मित्रांनो, सप्तम भाव हा विवाहाचा भाव असल्यामुळे या काळात वैवाहिक जीवनाकडे अधिक लक्ष देणे गरजेचं आहे. ज्यांच्या नात्यामध्ये आधीपासून काही समस्या आहेत, त्यांना त्या सोडवण्याची संधी यावेळी मिळू शकते. पण त्यासाठी अहंकार सोडून संवाद साधणे आवश्यक आहे. कधी कधी शनी आपल्याला नात्यांची खरी किंमत समजावून देतात. जी व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची आहे तिच्यासाठी वेळ काढा. छोट्या गोष्टीवरून मोठे वाद निर्माण करू नका. अविवाहित जे आहेत त्या लोकांसाठी देखील हा काळ विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. तुम्ही लग्नाचा निर्णय घाईमध्ये घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे विचार आणि मूल्य समजून घ्या. कारण शनी स्थिर आणि टिकणारा संबंध देण्याचे काम करतात. आता पाहूया आरोग्याबद्दल. शनीची दृष्टी प्रथम भावावर असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. विशेषतः हाडे, सांधे, गुडघे, स्नायू आणि पाठदुखी आणि थकवा या गोष्टींकडे अजिबात तुम्ही दुर्लक्ष करू नका. शनी आपल्याला शिस्त शिकवतात, म्हणून रोज थोडा व्यायाम करा, योगा करा, चालणे ठेवा आणि योग्य आहार घेण्याची सवय लावायची आहे. यासोबत मानसिक आरोग्याची काळजी देखील घ्यायची आहे. कारण शनीची दृष्टी चंद्रावर असल्यामुळे काही लोकांना जास्त विचार करण्याची सवय वाढू शकते. मनात नसलेल्या गोष्टीबद्दल चिंता वाटू शकते. जसं म्हणजे असंच झालं तर, तसं झालं तर, अशा प्रकारचे विचार वाढू शकतात. म्हणून ओव्हर थिंकिंग पासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष द्या. दररोज काही वेळ ध्यान करा, प्रार्थना करा किंवा सकारात्मक विचारांसाठी वेळ द्यायचा आहे. तर मित्रांनो, शनी वक्री म्हणजे थांबण्याचा काळ नाहीये, तर स्वतःला सुधारण्याचा काळ आहे. जसे एखादी व्यक्ती प्रवास करताना थोडा वेळ थांबून मागचा रस्ता पाहते, कुठे चूक झाली आहे हे समजून घेते आणि पुढचा प्रवास अधिक चांगला करते, तसाच मित्रांनो शनी वक्रीचा काळ असतो. तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो, जुने निर्णय तपासायला सांगतो आणि आयुष्य योग्य दिशेने नेण्याची संधी देतो. मित्रांनो, आता आपण समजून घेऊया कन्या राशीच्या लोकांनी शनी वक्रीच्या काळात कोणते उपाय करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. सर्वात आधी लक्षात ठेवा, शनी वक्री हा घाबरण्याचा काळ नाहीये, तर स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा काळ आहे. शनी आपल्याला एक गोष्ट शिकवतात, मेहनत करा, शिस्त ठेवा आणि योग्य मार्गावर चालत राहा. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तर शनी नक्कीच त्याचं चांगलं फळ देतात. तर पहिला उपाय आहे शनिदेवाचा मंत्र जप. शनिवारी किंवा दररोज आजूबाजूला शांतता असताना श्रद्धेने शनिदेवांचा बीजमंत्र जप करू शकता. मी मंत्र इथे दाखवते, तो पहा आणि हा मंत्र 108 वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. यामुळे मन शांत राहण्यास आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. दुसरा उपाय हनुमानजींची उपासना. शनिदेव आणि हनुमानजींचा संबंध खूप विशेष मानला जातो, म्हणून नियमित हनुमान चालीसा पठण करणे किंवा ऐकणे शुभ मानलं जातं. विशेषतः शनिवारी हनुमानजींची पूजा तुम्हाला करायची आहे. आणि आता तिसरा उपाय म्हणजे दान धर्म करा. जर शक्य असेल तर शनिवारी गरजू व्यक्तींना काळे तीळ, काळे उडीद, काळे वस्त्र किंवा आवश्यक वस्तूंचं दान करा. दान करताना मनामध्ये अहंकार नसावा, सेवेची भावना ठेवा. आता मित्रांनो, चौथा उपाय आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करायचं आहे. यामुळे आत्मविश्वास वाढेल, सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. तर आता पाहूया कन्या राशीच्या लोकांनी या काळात कोणत्या चुका टाळाव्यात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घाईघाईने निर्णय घेऊ नका. शनीचा काळ आपल्याला संयम शिकवतो,
कोणतेही मोठं काम सुरू करण्याआधी मित्रांनो पूर्ण माहिती जमा करा. व्यवसाय असू दे, गुंतवणूक असू दे किंवा नात्यांशी संबंधित निर्णय असू दे, विचारपूर्वक पाऊल तुम्हाला टाकायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मनावर नियंत्रण ठेवा. कधी कधी आपले विचारच आपली सर्वात मोठी अडचण बनतात. ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्यांची भीती मनात निर्माण करू नका. नकारात्मक विचारांना जास्त महत्त्व देऊ नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नात्यांमध्ये अहंकार टाळायचा आहे. शनी आपल्याला शिकवतात की प्रत्येक नात्यामध्ये जबाबदारी आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. तुम्ही योग्य असाल तर समोरच्या व्यक्तीचं म्हणणं सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण प्रेम आणि संवादाने अनेक समस्या सहज दूर होतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः हाडे, सांधे, गुडघे आणि स्नायू यांची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. दररोज थोडं चाला, योगा करा, व्यायाम करा आणि योग्य तो आहार तुम्हाला घ्यायचा आहे. तर मित्रांनो, शनी वक्रीचा काळ कन्या राशीसाठी एक प्रकारे आत्मपरीक्षणाचा काळ आहे. या काळात तुमच्या मनात नवीन कल्पना येतील, नवीन काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होईल. पण त्या कल्पनांना योग्य नियोजन आणि मेहनतीची जोड मिळाली तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. कारण फक्त विचार करून काही बदल होत नाही. विचार, कृती, सातत्य हे सगळं केल्यानंतर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. विद्यार्थ्यांसाठी सांगू शकते की शनी एकाग्रता आणि मेहनत वाढवणारे ग्रह मानले जातात. जर विद्यार्थी नियमित अभ्यास करत असतील, वेळेचं नियोजन करतील तर चांगले परिणाम मिळू शकतात. फक्त आळस सोडायचा आहे आणि टाळाटाळ सोडणे गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, शनी कोणाचं नुकसान करण्यासाठी येत नाही. ते आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी येतात. जे चुकीचं आहे ते सुधारण्याची संधी देतात. जे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्याची प्रेरणा देतात आणि जे खरे आहे त्याला मजबूत बनवतात. म्हणून या 138 दिवसांकडे भीतीने पाहू नका. या काळात म्हणजे या काळाचे उपयोग स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी तुमचे कर्म चांगले ठेवा, तुमचे विचार सकारात्मक ठेवा आणि तुमचा विश्वास कायम ठेवायचा आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की कन्या राशीसाठी 27 जुलै 2026 पासून सुरू होणारा शनी वक्रीचा काळ कसा राहणार आहे आणि हा काळ जवळपास 138 दिवसांचा असणार आहे. तर या काळामध्ये शनी तुमच्या सप्तम भावात म्हणजेच विवाह, पार्टनरशिप आणि संबंधाच्या भावात वक्री होणार आहे. त्यामुळे नातेसंबंध, व्यवसायातील भागीदारी, करिअर आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये काही महत्त्वाचे बदल अनुभवायला तुम्हाला मिळू शकतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनी वक्री म्हणजे फक्त अडचणी नाही आहेत, तर शनी वक्री म्हणजे जुन्या गोष्टींकडे पुन्हा पाहण्याची, चुका सुधारण्याची आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याची एक संधी आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल, एखादे नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल, उत्पन्नाचा नवीन मार्ग शोधायचा प्रयत्न करत असाल, स्वतःमध्ये काहीतरी नवीन बदल करायचे असतील तर हा काळ तुमच्यासाठी खूप योग्य आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.